हाय, गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज मी लुक टेस्टला आली आहे. मी नवीन शो करते आहे, त्याची लुक टेस्ट आहे. सो फक्त लगेच मला पोस्ट करता येणार नाही आहे कारण ज्या वेळेला ट्रेलर लॉन्च होईल किंवा प्रोमो जाईल पहिला तेव्हाच मला तो लॉन्च करता येईल किंवा तेव्हाच तो पोस्ट करता येईल. पण शूट तर करून ठेवायला लागेल कारण हे शॉर्ट्स नंतर मिळणार नाही. त्यामुळे हा सगळा आजचा खटाटोप आहे. तर तुम्हाला दाखवते मेकअपची तयारी काय काय आहे. अशी तयारी आहे पण मी यातलं काहीच वापरणार नाही आहे. असं सगळं छान पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवल्यात. आणि ही रूम तुम्हाला आठवते का? आमचं SMSMचं शूट इथे व्हायचं, त्याची आमची मेकअप रूम आहे. म्हणजे आउटडोअर सीन्स असायचे ते इथे व्हायचे. लागल्यात लेन्सेस. आता मी बेसिक मेकअप करणार आहे. ये मला फक्त हा स्पंज होऊन दिसतो. नवीन देऊ? नको, तो नवीन खूप, आपण तसा नवीनच आहे, तसं होऊन आलेलं. ती करून घेऊ का मेकअप पटकन? चालेल. प्रायमर हवं आहे. खरं तर प्रायमर संपलं आहे त्यामुळे आज डायरेक्टच करूया. लिप बाम लावून लिपस्टिक लावून. काही ब्रीफ दिलं असं काही नाही, नॉर्मलच. नॉर्मल लाईटलीच करा. मी करतच नाही. स्किन खराब होतं म्हणून लिपस्टिक नको आहे. मग हे काय आहे त्याच्यावर आपण न्यूड लिपस्टिक ॲड करूया. तयारी. खरं तर एवढाच पाऊच अपेक्षित आहे पण मी उगाचच वॅनिटी घेऊन ठेवले आणि 1760 वस्तू घेऊन ठेवल्या आहेत मेकअपच्या ज्या लागतच नाही. हौसेला मोल नाही. चेंज करून घेऊया आता कारण मेकअप तर झाला आहे. असं झालं आहे.
टिकली लावायची. टिकली साडी कुठली आहे त्याच्यावर टिकलीची साईज ठरणार आहे. त्यामुळे आणि मी शिक्षिका असल्यामुळे जरा सोबर लुकच अपेक्षित आहे. तर आधी चेंज करून घेऊया. एक ना खाली दादांकडे मीठ आहे का विचारणार नसेलच पण तर असा लुक आहे माझा. अनेक वर्षांनी मी असा पदर पिनअप केलाय. मला अजिबात आवडत नाही. आणि अशी वेणी आहे. केस पातळ झाल्यामुळे वेणीही बरेच दिवसात घातली नाही. पण असा लुक आहे. आता फोटो काढूया. अशी तयारी आहे फोटोची. लुक झालाय. आता दुसरा लुक आहे. लुक म्हणजे लुक हाच आहे, फक्त साडी बदलणार आहे. तर माझं म्हणणं होतं जरा कॉटन बिटनच्या साड्या द्या, पण माहीत नाही आता. मला हे सिंथेटिक मजाच नाही येत. तर हा आहे दुसरा लुक. अशी साडी आहे. कसं वाटलं? तर फायनल काय होईल माहिती नाही. आणि या बांगड्या थोड्या चेंज केल्यात. मग अशी ह्या 2 ग्रीन बांगड्या होत्या, त्याच्यात गोल्डन पण टाकतात. साडी फक्त चेंज केली, बाकी तेच आहे. आणि या बांगड्या बदलल्या, गोल्डन ॲड केल्यात. पण मला वाटत नाही अप्रूव्ह होतील, कारण ही जी शिक्षिका आहे ती अतिशय गरीब आहे. त्यामुळे फक्त या काचेच्या बांगड्याच होतील असं वाटतं. लेट्स सी. घड्याळ वेगळं दिलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात लुक टेस्टला. पण त्या लुक टेस्टला जर आपल्याला आवडल्या नाहीत किंवा कम्फर्टेबल नसेल तर तेव्हाच्या तेव्हा सांगायला लागतात. नाहीतर एकदा का लुक फिक्स झाला की मग काही घडत नाही, काही बदलत नाही. मला या जास्त आवडल्यात मोठ्यांपेक्षा. आता ही साडी आहे, ही बेटर आहे, पण छान आहे. ही आवडली आहे मला. तिचं म्हणणं आहे की ती आजीसारखी साडी आहे, पण छान आहे. ह्याच्यापेक्षा तर चांगलीच दिसेल आणि अशी सॉफ्ट असेल. ही पण सॉफ्ट आहे रादर, पण मला समोरच्या त्या सिंथेटिक साड्या नाही आवडत. आता दुसरं बघूया. लुक म्हणजे बाकी काही चेंज नाही आहे, फक्त साड्या चेंज करायच्या आहेत.
हे छान आहे की नाही, मला आवडली. बघते नेसून आता. असा तिसरा लुक आहे. कॉटनची साडी आहे जी मला आवडली आहे, पण माहित नाही सिलेक्ट काय होतंय ते, कसा दिसतोय. बाकी सगळं सेम आहे, फक्त साडी बदलली आहे. पार्टिंग करायचं आहे, फेस्टिव्ह लुक असंच लावून ठेवू. ओ माय गॉड, साडी इज गुड बट व्हेरी रिच. ती मी बाहेर राहून आणलेली वगैरे असेल. कोणीतरी गिफ्ट दिली असेल टीचरला इम्प्रेस होऊन. मग टीचरला नेहमी का नाही गिफ्ट देत का? ओके नाही, म्हणजे सगळ्याच साड्या चांगल्या. तर एखाद्या स्टुडंटनी दिली असेल. कॉटनची साडी आणि आंबाडा हा माझा कम्फर्ट झोन. मला वेणी कॉटनची साडी आहे माहिती आहे. वेणी म्हणजे जरा असा लुक आहे. हा फेस्टिव्ह लुक असणार आहे, म्हणजे अजून एक करायचा आहे, 2 पैकी एक असं. पण जुडा पिन नसल्यामुळे माझा आंबाडा काही राहत नाही आहे, सगळा खाली आला. 1 मिनिटात बघूया. तर असा लुक आहे, दाखवते. डोळे ड्राय होत आहेत, लेन्सेस लावल्यानंतर 2 तासातच ते ड्राय होत आहेत. काही जर असेल तुम्हाला माहीत उपाय तर प्लीज मला सांगा. आणि आता मला दमायला झालं आहे, कारण जवळपास 1.5 वर्ष मी शूटिंग केलं नाही आहे आणि आता माझं लूपच गेला आहे तो शूटिंग करण्याचा. आधी लेन्सेस काढून ठेवते, कारण माझे डोळे खूपच ड्राय झाले आहेत, म्हणजे त्या लेन्सेस अडकल्यासारख्या होतात. प्लीज मला सांगा काही असेल तर. ड्रॉप्स आहेत असं म्हणत आहेत, पण एकाला एक सुरूच राहणार का असं? बघूया, लेन्स काढून टाकते. पण तर अशा रीतीने आपली लुक टेस्ट झाली आहे आणि मूळ अवतारात आलेलो आहोत आपण. पण मला हाच बरा वाटतो, साड्या वगैरे सगळं. आता जरा ओव्हरऑल लुक माझा सिम्पलच आहे, पण बघूया तो कसा वर्क होतो, त्यातलं काय सिलेक्ट होतं ते कळेल आपल्याला. आणि आपली द फ्रेंड आलेली आहे आपल्याला नेण्यासाठी. हाय. लय लांब आली मी, लय लांब. चुकून अशी ती फायनली पोहोचली आहे. फायनल. तर आता मी थांबते
हा लुक टेस्टचा ब्लॉग मे बी आमचा पहिला प्रोमो लॉन्च झाल्यानंतरच मला टाकता येणार आहे. तोपर्यंत काही टाकता येणार नाही आहे. तर थांबते, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.